शुभ सकाळ. मी भक्ती. तर दिवसाची सुरुवात तर छान अशी झाली, पण विसर भोळेपणापासून चालू झाली. बदाम रात्री भिजवलेत, पण समर्थाला द्यायचं लक्षात नाही. आता त्याला बसमध्ये बसवून आले आणि येऊन किचनवर टावरते तर बदाम दिसले. आणि हे बदाम मी रात्री भिजायचे विसरले होते. पहाटे 3:30ला उठले होते ना, लाडू रडत होता तेव्हा मी भिजवले होते. लाडूले बदाम खाते. बदाम खाते पिलू माझं. दादाची पण विसरलेत, आता दादाची बी तूच खा, आता तुझी बी तूच खा. तर भिजवून असे मस्त रोज साल काढून पोरांना बदाम. तू आता बरं आहे ना? सांग सगळ्यांना मी बरं आहे म्हणा. मी बरं आहे. मस्त आहे ना? 2-3 दिवसानंतर काढायचं घेतलं. डॉक्टर जरा डोळ्यावर आले जास्त बाळाचं माझ्या. कशी आहे तू आता? तू कशी आहे सांग ना, मावशांना सांग सगळे. बिस्किट घेऊन बघायला या म्हणा. आदिविक दादाची मम्मा काय म्हणत होती माहिती आहे का? तुमचं बारका लाडू लय क्यूट आहे म्हणत होते. थँक्यू म्हणा आंटीला. नाही म्हण ना आंटी थँक्यू म्हणा. थँक्यू. लय क्यूट आहे म्हणत होती रात्री फोनवर. तुमचं बालक लय क्यूट आहे हो म्हणा आंटी. आंटी मी बॅट काय. आंटी मी बारका आहे, मी बरं आहे म्हणून सांग आता. मी बरं आहे म्हणून सांगा. बदाम खातोय, दूध पितो, चॉकलेट पण मागतो. वरून खातोय, चॉकलेट मागतोय, दूध पितोय, बदाम मागतोय. औषध पित नाही. औषध पित असतोय. कधी पित असतो? रात्री झोपला औषध नाही पिला, पित असतो. लय क्यूट आहे का माझा राजा. क्यूट आहे, क्यूट नसतं क्यूट आहे ग. लाडूले काय करते तू तिथं? आगाऊपणा. पडायचंय का अजून खाली? लाडूबाई खाऊ खाल्ली का? कांदा वगैरे काही नाही, तेलात जिरे मोहरी, त्यानंतर भिजवून घेतलेलं सोयाबीन. काढायचं विसरली. साधी सिंपल अशी आजची आपली देवपूजा. तर माझ्या चेहऱ्यावरूनच तुम्हाला एकदम असं थकल्यासारखं हे वाटत असेल. तर दिवसात मला झोप येतच नाही, रात्रीसुद्धा माझी झोप झाली नाही लाडूमुळं. तर त्याच्या डोक्याला लागल, रक्त येईल, कारण टाके घेतले नव्हते ना त्यामुळं. तर आता लाडूला झोपवले. अजून मला कपडे धुवायचे. तर स्वयंपाक काय बनवला आज जेवणात दाखवते. समर्थाला सकाळी शेंगा चटणी आणि चपाती दिली, कारण त्याला शेंगा चटणी भरपूर आवडते. दररोज मागतो पण मी देत नाही, आठवड्यात एकदाच देते. हे तव्यामध्ये मी सोयाबीनची भाजी बनवले, कांदा, एक भाकरी आणि सोबत मटकी. लॉसला सुरुवात केली आहे, पण आज सोयाबीनची थोडीशी रस्सा भाजी करावं म्हणलं, कारण काल वरण केलं होतं आणि वरण सारखं असं भाकरीसोबत सपक मला नाही खवटत, लाडूसाठी केलेलं. तर लाडू आता हे खा चाललेलं आहे, त्याचा डोसा मागत होता. आज बघूया. तर चला, थोडेसे काम आहेत, आता काम करते. ताट तर वाढून ठेवले, पण काम करून मग जेवण करते. कपडे धुवायचे, चार्जिंगला मोबाईल लावून आता कपडे धुणार आहे. ट्युशनवरून आल्यानंतर थोडंसं शॉपिंगसाठी गेले होते. शॉपिंग म्हणजे मला चप्पल घ्यायची होती, तर यात कुठली घेऊ तीच विचार करत होते मी, कारण मला पावसाळी आणि बाहेर डेली यूजसाठी पाहिजे होती. पायऱ्या उतरणं, ट्युशनला जाणं येणं, तर याच्यामध्येच मी थोडंसं वेगळं बघत होते. मी तिरुपती बालाजीहून अशी एक सेम चप्पल आणून वापरली होती.
की लाडूची तब्येत बरी नाही, त्याला साधं सिंपल म्हणजे डाळीचं, शेंगदाणे, बटाटा असलं काही त्याला द्यायचं नाही, केळी, वांग असं काहीच द्यायचं नाही. त्यामुळे आता संध्याकाळच्या जेवणात मस्त अशी मसूर डाळ टाकून फोडणीची खिचडी बनवणार आहे त्याला. लाडू डोक्याला लागल खेळताना. तोपर्यंत मी तांदूळ धुवून घेते. हे बघा, तांदूळ आणि मसूर डाळ घेतली. तुझ्यासाठी छान छान भात बनवते. हां, जिरे, मोहरी, कांदा. बाळा जा, तेल उडते. दादा काय करते? एक मिरची टाकते सोबत लसूण खोबरं. थोडंसं लाल तिखट, थोडंसं काळं तिखट, थोडंसं हळद. मस्त असं चवीनुसार मीठ. बिर नाहीये तर वरून थोडीशी कसुरी मेथी. दादा कुठे गेला? हा, दोघालाही भूक लागली. छान असं मी भात बनवलेला आहे त्यांच्यासाठी. तोपर्यंत लपाछपी खेळतात. तर त्याला तुम्हाला दाखवते कसे लपाछपी खेळतात. हाय लाडूले. हा खेळ. हा लपला लपला. माहित असून पण ऍक्टिंग कशी करावी लागते ना. अरे कुठं लपले बाळ, कुठं? डोक्याला लागल, डोक्याला समो, डोक्याला लागल. अरे डोक्याला लागल पिलो. ये कुठं लपले दादा? दादा कुठे गेला रे? दादा सापडत नाही. बापरे, दादा कुठे गेला? लाडूचा दादा कुठे लपलाय? आऊ. अरे अव्वा चिव्वा. काय करतोय? हे बघा, अशा खोड्या करते. त्याला अभ्यासच करू देत नाही. लाडू तसं नाही करायचं, तसं नाही करायचं. दादाला अभ्यास करू दे. मुद्दा म्हणून करते, अभ्यास करू देत नाही त्याला.